भरपूर लोक आहेत की त्यांना हे कसं खायचं हेच माहीत नाही. ह्याला मखानी म्हणतात किंवा राजभोग पण म्हणतात. आपण खिरीमध्ये वगैरे ड्रायफ्रूटचा हा एक प्रकार आहे. मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि असं मग भरपूर जण विचारतात की हे कसं खायचं, कसं बनवायचं. म्हणून मग ह्याच्यासाठी आज एक साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मी मखाने घेतलेले आहेत एवढे. हे काळं दिसते कारण हे बी असतं, ह्याला भाजतात आणि नंतर मग ह्याला असं फोडतात. बॅट वगैरे असतं लाकडाचं, त्यानं फोडतात. म्हणून मग हे असे काही फुगतात, काही फुगत नाहीत. अशा प्रकारचे राहतात काही काही. ते पण खायला चांगलेच असतात. लहान लेकरांसाठी, आपल्या शरीरासाठी, कॅल्शियमसाठी खूप छान आहे हे. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, हातपाय दुखत असतील किंवा पाय वगैरे दुखत असतील, तर तुम्ही ही नक्की खायलाच पाहिजे. खूप छान असतं खायला पण, आणि ह्याच्यात भरपूर कॅल्शियम असतं. साधी सोपी पद्धत आहे. त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता. काहीच करायचं नाही आपल्याला. ह्याला ही जी मी मखाने घेतलेली आहेत, हे आपल्याला ह्याच्यात रोस्ट करून घ्यायचे. वाटलंच तर तुम्ही तळून पण घेऊ शकता. छान लागतात खायला. आणि हवं तसं तुम्हाला जर मिठात वगैरे बनवायचे असतील किंवा तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तसंही ट्राय करू शकता. जसं काही तळतो आपण, तसं ह्याला असं तळून घ्यायचं आहे. खायला खूप छान लागतं. आणि तुम्ही हे स्टोअर पण करून ठेवू शकता तळल्याच्या नंतर पण. पॅक बंद डब्यात ठेवायचं फक्त. आमच्या घरात तर रोज बनतं. माझ्या मुलीला रोज सकाळी ब्रेकफास्टला हेच पाहिजे असतं. हिचा सकाळचा नाश्ता म्हणजे मखानीच असतात. तुमच्याकडे कसे बनवता आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर गोड पाहिजे असेल तर मी त्याची पण रेसिपी टाकून देऊ शकते चॅनलवर. आज आपण ही ट्राय करूया. छान असे माझे भाजून झालेले आहेत. आता आपण ह्याला काढून घ्यायचं आहे. मस्तपैकी थोडं त्याच्यातलं तेल वगैरे निथळू द्यायचं. आपली अशी मखानीची साधी सोपी पद्धत रेडी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ वगैरे ॲड करून खाऊ शकता, पण शक्यतो असंच खायचं. खायला पण छान असतं, हेल्दी पण असतं, शरीरासाठी खूप गुणकारी आहे हे. पाय गुडघे काही दुखत असतील, शरीराचे काही आजार असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मस्तपैकी छान अशी क्रिस्पी होतात ते. हाताने असं पूर्ण आपण दाबून बघितलं की त्याचा असा चुरगळा होतो.